पटेल साहब बीच में बोले मत, आवाज उस दिन बहुत जावेद भाई रील्स नहीं बनाने का था। चलिए आ जाओ। भी है पीछे आ जाओ भैया, पीछे आ जाओ दूर। आराम से हाँ जनरल सेक्रेटरी आणि घाटनांद्रा असे गाव आता सध्या म्हणजे त्यांच्या एक फ्लोपर्यंत पाणी आणि आपल्या शासनाकडून प्रशासनाकडून अद्यापर्यंत काही नागरिकांना पिकांचं दाखवलं नुकसान पूर्ण 100% झालेलं आहे सर. पण ज्या घरामध्ये लोक राहतात त्यांचं पूर्ण त्यांचं जेवणाचं स्वयंपाकाचं सगळे अन्न पाणी सगळं पाण्यात वाहून गेले. राहायला सुद्धा घर नाही, जेवायला काही नाही. आमची एक विनंती काँग्रेस पक्षाच्या कडून की तात्काळ त्या लोकांना देऊळगाव बाजार असो, आमठाणा असो, घाटनांद्रा असो, आंबई असो त्या भागामध्ये आपल्या शासनाकडून त्या नागरिकांना मदत मिळाली. आम्ही सकाळी 10:30 वाजताच सर्व तहसीलदार व्हिडिओ तालुका अधिकारी यांची मीटिंग घेतली ऑनलाईन. ताबडतोब जा, पंचनामे करा, त्यांच्या घरात पाणी घुसलं त्यांचे पंचनामे करून त्यांना बदला मदत द्या. शेतीचे पैसे यायला वेळ लागतो. हा ते शेतीचं नुकसान आहे, पण शेतीचे उशिरा जरी आले तरी अडचणी पण त्या नागरिकांना समजा उपाशी राहण्याची वेळ आली आहे. म्हणजे त्यांना काही स्वयंपाक करायला सुद्धा त्यांचा गॅस सिलेंडर स्वयंपाक करायला पूर्ण साहित्य पाण्यात वाहून गेलं, डुबून गेलं. असे म्हणजे सर गावचे गाव आहे, म्हणजे पर्टिक्युलर 1-2 घरं नाही. देऊळगाव बाजार तर अर्ध गाव आहे, घाटनांद्रा जे आहे ते पण अर्ध गाव आहे, आंबई सर्कल आहे, आमठाणा पूर्ण ते तळ्याच्या खाली आमठाणा गाव व डोंगर आहे. त्या गावामध्ये थोडासा धोका पण आहे, नागरिकांची थोडीशी हे पण होते तिथे. या रमण साहेब सुधीर साहेब या ना फराज या ना विनोद सर आपले जे सर हे उधर से आ जाओ ना, इतने शाम पीछे आ जाओ. जावेद भाई हाँ यस बॉस ओके. इधर से लेना था जावेद भाई, ये साइड से इधर से सेंटर में सर आमची विजय वडेट्टीवार साहेबांनी भेट घालून हे मोहिनी नामदार शहर अध्यक्ष अल्पसंख्याक काँग्रेसचे उपाध्यक्ष. आज आम्ही काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांना आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त झालेला आहेत, ढगफुटी झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे. या ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार असो, घाटनांद्रा असो, आमठाणा असो आणि सगळेच तालुके, पैठण असो, कन्नड असो, या सगळ्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहेत. अतिवृष्टी झाल्यामुळे काही लोकांचे देऊळगाव बाजार सारखं गाव अर्ध गाव पाण्याखाली डुबलेलं आहे. तिथं नागरिकांची गैरसोय झालेली आहे. अद्यापपर्यंत प्रशासन आणि शासनाकडून कोणतीही नागरिकांना मदत मिळत नाही. आमचे पालकमंत्री आज कुठे आहेत? शेतकऱ्यांच्या वेदना सोबत ते आहेत का? त्यांची वेदना ऐकणारे का पालकमंत्री महोदय साहेब? आज आमचे पालकमंत्री दाखवा
आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती झालेली आहे। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे साहेब आज कुठे आहेत? आज जेव्हा शेतकऱ्यांना गरज आहे प्रशासनाची, शासनाची, ते लोक कुठे आहेत? आमचे जालन्याचे लोकसभेचे खासदार, आमचे काँग्रेसचे नेते कल्याण काळे साहेब सकाळी 8 वाजेपासून पैठणचा दौरा, बिडकींचा दौरा, यानंतर ते फुलंब्री सिल्लोडचा दौरा करणार आहे। ते आज गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या भावना, शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी ते लोकांच्या, शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे। परंतु आज दुर्भाग्य असे झालेले आहे की जो पालकमंत्री, आमच्या या शहराचे पालकमंत्री आहे संजयजी शिरसाट, हे कुठे आहेत? कधी शेतकऱ्यांची मदत करणार, कधी नागरिकांची मदत करणार, असा सवाल काँग्रेसकडे झालेला आहे। मी खासदार संदीपान भुमरे आणि या शहराचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा निषेध करतो आणि त्यांना चेतावणी देतो की येणाऱ्या 1-2 दिवसात या लोकांची तुम्ही जर मदत केली नाहीत, शेतकऱ्यांची मदत केली नाहीत, नागरिकांचे घरं डुबलेले आहेत, ते आज उपाशी आहेत, त्यांची मदत केली नाही तर तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत। आ जाओ मजाज भाई, आ जाओ ना मजाज भाई, आओ डॉक्टर साहब, पीछे जाओ ना डॉक्टर साहब। आज माइनॉरिटी कांग्रेस कमेटी की तरफ से कलेक्टर ऑफिस में निवेदन दिया गया। इस निवेदन के अंदर 2 दिन से जो बारिश हो रही थी, लोगों के घर डूब गए, लोगों को खाने पीने की व्यवस्था नहीं है और लोगों को मदद करने के वास्ते कलेक्टर ऑफिस में कलेक्टर साहब को निवेदन दिया गया और मांग की गई लोगों को खाने पीने की व्यवस्था किया जाए और जो लोगों के घर डूब गए उनको पूरी मदद किया जाए। अगर ये 2 दिन के अंदर कलेक्टर साहब को हमने निवेदन दिया, अगर नहीं होगा तो कलेक्टर ऑफिस के अंदर हम घेराव करेंगे और जितने भी अधिकारियों को कलेक्टर ऑफिस में नहीं जाने देंगे और जितने मिनिस्टर है उनके घर के ऊपर निदर्शन करेंगे औरंगाबाद के अंदर। आ जाओ जावेद भाई, डॉक्टर साहब की बाइट ले ली थी क्या? हाँ बोलिए डॉक्टर। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सिल्लोड भागामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे आणि ढगफुटी सुद्धा तिथे झालेली आहे, त्यामुळे तिथे जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या संदर्भात त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि तिथे राहणाऱ्या लोकांना त्यांना तात्काळ शासनाकडून मदत देण्यात यावी, यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन एक निवेदन दिलेलं आहे। आणि नक्कीच आम्हाला आता जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे जाऊन तात्काळ पंचनामे करायला पाहिजे आणि सिल्लोडमध्ये जे काही अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले लोक आहेत त्या सर्वांना किती तात्काळ अशी मदत पुरवण्याचं काम प्रशासनातर्फे करण्यात यावं, याबाबतचं निवेदन अनीस पटेल, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, इकबाल सिंग जी आणि डॉक्टर अरुण शिरसाट जी, मोहीन इनामदार आणि सर्व काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत आणि पदाधिकारी आहेत त्यांनी दिलेलं आहे। आणि आम्हाला जरूर अपेक्षा आहे की तात्काळ जिल्हाधिकारी महोदय याच्यावर कारवाई करतील आणि त्या लोकांना मदत देण्याचं काम करतील।